नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण व्हर्च्युअल संघटना म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, व्हर्च्युअल संघटनेची रचना, व्हर्च्युअल संघटनेशी निगडित काही मुद्दे, तसेच व्हर्च्युअल संघटनेचे काही प्रमुख घटक आहेत त्यांचा आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. आज आपण संघटनात्मक संस्कृती, ज्याला आपण औद्योगिक संस्कृती असे म्हणतो, त्याचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये औद्योगिक संस्कृतीची गुणवैशिष्ट्ये, प्रकार याचा अभ्यास करणार आहोत. संघटनात्मक संस्कृतीलाच आपण औद्योगिक संस्कृती असे म्हणतो, तसेच संस्थात्मक संस्कृती असेही म्हटले जात असते. प्रथम, संस्कृती म्हणजे माणसाने सामाजिक जीवनातून मिळवलेल्या श्रद्धा, कलागुण, जीवनमूल्ये, कायदे कानून, चालीरीती व इतर सवयी व क्षमता यांचे एकजीव मिश्रण म्हणजे संस्कृती होय. संस्कृती एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत असते. संस्थात्मक संस्कृती ही कर्मचाऱ्यांमध्ये विभागलेल्या श्रद्धा व प्रवृत्तीतून होणारी व सदस्यांना मार्गदर्शन करणारी एक प्रणाली असते. तिलाच कॉर्पोरेट कल्चर असेही म्हटले जाते. या संस्कृतीचा कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या गुणवत्तेवर व संस्थेच्या एकूण कामगिरीवर मोठाच प्रभाव पडत असतो. त्यामध्ये संस्थेतील अंतर, व्यक्तिवर्तन, संस्थेची प्राधान्ये, व्यवस्थापन शैली यांचा समावेश होत असतो. संघटनात्मक संस्कृतीची व्याख्या आपण करू शकतो. संघटनेचा भाग असलेल्या व्यक्तींचे वर्तन म्हणजेच संघटनात्मक संस्कृती होय. संघटनेची संस्कृती ही संघटनेची मूल्ये, अपेक्षा, रीतिरिवाज, कामाची भाषा, कार्यव्यवस्था, चिन्हे, श्रद्धा व सवयींची मिळून बनलेली असते. संघटनेची संस्कृती ही संघटनेतील नवीन सभासदांना संवेदना, विचार व भावनांचे व्यवस्थापन करण्यास शिकविण्याचा सामूहिक वर्तन व गृहीतांचे प्रकार मानले जाते. संघटनात्मक संस्कृतीमध्ये संघटनेतील व्यक्ती आणि समूहांच्या परस्परांशी, ग्राहकांशी आणि भागधारकांशी वागण्याच्या पद्धतीवर प्रभाव पडत असतो. संघटनात्मक संस्कृतीची अजून एक व्याख्या आपण बघणार आहोत. संघटनात्मक संस्कृती म्हणजे संस्थेच्या सदस्यांनी विभागून घेतलेली व संस्थेला एकत्र बांधून ठेवणारी तत्त्वे, मूल्ये, संकल्पना, गृहीते, श्रद्धा, अपेक्षा, प्रवृत्ती आणि मानके म्हणजेच संस्थात्मक संस्कृती होय. संघटनात्मक संस्कृतीची गुणवैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत. संघटनेचे विशिष्ट वर्तन हे संघटनेच्या संस्कृतीद्वारे निर्माण केले गेलेल्या मूल्यांची जडणघडण मानली जात असते. संघटनेच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यास सहाय्य करणाऱ्या संस्कृतीची ओळख काही प्राथमिक लक्षणांच्या आधारे करून घेतली जात असते. संघटनेच्या संस्कृतीत काही लक्षणे दिसून येत असतात. सर्वप्रथम, नाविन्यपूर्ण शोध आणि जोखीम स्वीकारणे. जोखीम आणि नफा या दोन्ही गोष्टी परस्परांना समांतरपणे घडून येत असतात. अचूक मूल्यमापन करून घेतलेल्या जोखमीद्वारे मोठ्या प्रमाणावर नफा मिळवण्याची शक्यता भरपूर असते. व्यावसायिक जगतात संघटना ही इतरांचे अनुकरण करणारी असू शकते आणि प्रणेताही असू शकते. एखाद्या कल्पना किंवा शोधाचा प्रणेता असणे यामध्ये मोठ्या प्रमाणात जोखीम सामावलेली असते. मात्र यातून संघटनेला मोठ्या प्रमाणात फायदाही होऊ शकतो. यामुळे नाविन्यपूर्ण शोध आणि जोखीम स्वीकारणे या संस्थात्मक संस्कृतीचा मुख्य लक्षणांद्वारे व्यवसाय सृजनशीलतेला कितपत वाव देता येतो हे लक्षात येत असते. पुढे आपण सांगू शकतो विस्तृत विवेचनावर भर. संघटनेकडून विस्तृत विवेचनावर दिले जाणारे लक्ष हे कंपनीकडून कामाच्या ठिकाणी निश्चितता व अचूकता यांना दिले जाणारे महत्त्व अधोरेखित करते. पुढे परिणामांसाठी प्रयत्न. काही संघटना या उत्पादन प्रक्रियेपेक्षा परिणामांवर अधिक भर देत असतात. प्रत्येक व्यवसाय नमुन्याला स्पष्ट करण्यासाठी संघटना ही परिणामांवर की प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करते हे निश्चित करावे लागते. पुढील गुणवैशिष्ट्य आपण सांगू शकतो कर्मचाऱ्यांची दिशा. कर्मचाऱ्यांची दिशा हा संघटनेच्या संस्कृतीतील एक वादातील मुद्दा आहे. व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांवर किती प्रमाणात लक्ष द्यावे हा वादाचा विषय आहे. काही संघटना त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी
चांगल्या प्रकारच्या कामाचे पर्यावरण तयार करण्यास प्राधान्य देत असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने काम करणारी ती संघटना म्हणून ओळखली जात असते. परंतु काही संघटना समाजवादी वृत्तीने वागून आपल्या कर्मचाऱ्यांना केवळ कामाची यंत्रे मानत असतात. त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणचे पर्यावरण नीट करण्यास प्राधान्य देत नाहीत. पुढील गुणवैशिष्ट्ये आपण सांगू शकतो. गटाची दिशा. संघटनेत समूहाने केले जाणारे प्रयत्न हे वैयक्तिक प्रयत्नांपेक्षा निश्चितच चांगले परिणाम निर्माण करतात. प्रत्येक संघटना ही एकत्रितपणे काम करू शकणाऱ्या व परस्पर पूरक कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांचे गट निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. पुढे आहे आक्रमकता. प्रत्येक संघटना आपल्या कर्मचाऱ्यांनी काम करण्यासाठी आक्रमकतेची पातळी निश्चित करत असतात. सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट सारखे व्यवसाय हे त्यांच्या बाजारातील वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीची तंत्रे अंमलात आणण्यासाठी आक्रमकपणे काम करत असतात. पुढील गुणवैशिष्ट्य आहे स्थैर्य. काही संघटनांना आपल्या विकासासाठी सततचा बदल आणि शोध हे महत्त्वपूर्ण घटक आहेत असे वाटत असले तरी काही संघटना मात्र स्वतःला आणि आपल्या कार्यांना अधिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करत असतात. संघटनात्मक संस्कृतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात पहिला प्रकार आहे रीतिरिवाजात्मक संस्कृती. रीतिरिवाजात्मक संघटनात्मक संस्कृती असलेल्या संघटनेची कार्यपद्धती ही निश्चित नियम आणि रिवाजांच्या आधारे अचूक पद्धतीने अंमलात आणण्यावर भर दिली जात असते. रीतिरिवाजात्मक संस्कृती ही व्यवसायाच्या नीतितत्वांचे उच्च दर्जाचे आदर्श संघटनेत निर्माण करण्यासाठी वापरली जात असते. दुसरा प्रकार आहे वास्तववादी संस्कृती. रीतिरिवाजात्मक संस्कृतीच्या अगदी विरोधी वास्तववादी संस्कृतीत ग्राहकांच्या इच्छांचे समाधान करण्यावर भर दिला जात असतो. या प्रकारच्या संघटनात्मक संरचनेत ग्राहकांना दैवत्व प्राप्त केले जाते. अशा संस्कृतीत प्रत्येक कर्मचाऱ्याचे प्रथम कर्तव्य हे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे आणि ग्राहकांना संतुष्टतेद्वारे व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. पुढील प्रकार आहे शैक्षणिक किंवा सैद्धांतिक संस्कृती. संघटनेच्या शैक्षणिक स्वरूपाच्या संस्कृतीत कर्मचारी अतिशय उच्च दर्जाचे कौशल्य बाळगून असतात आणि संघटनात्मक कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांचा विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेले पर्यावरण उपलब्ध करून देत असतात. अशा प्रकारच्या संघटनात्मक संस्कृतीचे उत्तम उदाहरण म्हणजे रुग्णालय, विद्यापीठ. पुढील प्रकार आहे सहभागात्मक व संघटनात्मक संस्कृती. सहभाग संघटनात्मक संस्कृतीला वंश संस्कृती असेही म्हटले जाते. सहभागात्मक संस्कृतीचा अवलंब केलेल्या संघटना या आपल्या सभासदांना काम करण्यासाठी आपुलकीचे आणि समभावाचे वातावरण पुरवत असतात. अशा प्रकारच्या संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रेरणेची भावना निर्माण होते. सहभागात्मक संघटनात्मक संस्कृतीत वरिष्ठ हे आपल्या कनिष्ठांना मार्गदर्शन करतात व कनिष्ठांवर वर्चस्व गाजवत नाहीत. अशा संघटना कर्मचाऱ्यांच्या कल्याणावर आधारित असतात. पुढील प्रकार आहे तात्कालिक संघटनात्मक संस्कृती. संघटनेतील कर्मचाऱ्यांच्या सृजनशील आयामात भर घालण्याच्या दृष्टीने आवश्यक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी संघटना तात्कालिक संस्कृतीचा अवलंब करते. अशा संघटनांमध्ये नवीन कल्पनांना प्रोत्साहन दिले जाते. जेव्हा संघटनेत कर्मचाऱ्यांना असाधारण कल्पनांची निर्मिती करण्याचे स्वातंत्र्य दिले जाते तेव्हा संघटनेच्या यशासाठी जोशपूर्ण कामगिरी केली जात असते. पुढील प्रकार आहे बेसबॉल सांघिक संस्कृती. अशा संस्कृतीत कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीसाठी मोठ्या प्रमाणात इनाम दिले जात असते. अशा प्रकारे कर्मचारी हे कोणत्याही संघटनेत सहजपणे काम मिळवू शकतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. अशा प्रकारच्या संस्कृतीत मोठी जोखीम असते कारण अशा संघटनेत वेगाने बदल घडून येत असतात. पुढील प्रकार आहे क्लब संस्कृती. सर्वसाधारणपणे कर्मचारी हे संघटनेसोबत दीर्घकाळापर्यंत काम करून वरिष्ठ पद किंवा पातळीवर बढती प्राप्त करतात. अशा कर्मचाऱ्यांकडे संघटनेला आवश्यक असलेली वैशिष्ट्यपूर्ण कौशल्ये असतात.
क्लब संस्कृतीच्या संघटनांची कायदेशीर फर्म, मिलिटरी इत्यादी उदाहरणे आपण सांगू शकतो. संघटनात्मक संस्कृतीचा पुढील प्रकार आहे गडी संस्कृती. गडी संस्कृतीच्या संघटनांमध्ये मोठ्या स्वरूपात बदल घडून येत असतात. कर्ज आणि बचत कंपन्या, मोठ्या कार कंपन्या या गडी संस्कृतीचे उदाहरण आपण सांगू शकतो की ज्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडत असतात. पुढील प्रकार आहे मॅचो संस्कृती. मॅचो संस्कृतीचे प्रमुख घटक हे मोठे इनाम किंवा त्वरित प्रतिसाद असे मानले जाते. अशा प्रकारची संस्कृती ही व्यवहारांसारख्या जलद वित्तीय कार्यासाठी अवलंबली जाते. मॅचो संस्कृती ही क्रीडा संघ, पोलीस दल यांच्या कार्यांमध्येही वापरली जाते. मॅचो संस्कृतीच्या संघटनांमध्ये कर्मचाऱ्यांना आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मजबूत मानसिक क्षमता विकसित करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असते. पुढील प्रकार आहे अधिक कामगिरीची संस्कृती किंवा ज्याला आपण म्हणतो अधिक कष्ट करणारी संस्कृती. अधिक कष्ट व अधिक कामगिरी अशा प्रकारच्या संघटनांमध्ये मोठी जोखीम नसते. या संघटनांना सुरुवातीपासूनच ग्राहकांसोबतच्या सामर्थ्यशाली संबंधांचा मजबूत पाया लाभलेला असतो. अशा प्रकारची संस्कृती ही ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्य संपादन केलेल्या संघटनांमध्ये प्रामुख्याने अवलंबली जाते. पुढील प्रकार आहे तुमच्या कंपनीसोबत पैज लावण्याची संस्कृती. या प्रकारच्या संस्कृतीत कंपन्या मोठ्या उलाढालींशी निगडीत प्रयत्नांच्या बाबतीत मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेत असतात. या निर्णयांचे परिणाम जाणून घेण्यासाठी संघटनेला काही वेळ द्यावा लागतो. प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प आणि संशोधन हाती घेणाऱ्या कंपन्या अशा प्रकारच्या संस्कृतीचा अवलंब करतात. उदाहरणार्थ, प्रायोगिक तत्वावर सैन्यासाठीची शस्त्रास्त्रांची निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून या प्रकारच्या संस्कृतीचा स्वीकार केला जातो. व शेवटचा प्रकार आहे प्रक्रियात्मक संस्कृती. प्रक्रियात्मक संस्कृती या संस्कृतीत अभिप्राय देण्याच्या प्रक्रियेचा समावेश केला जात नाही. प्रक्रियात्मक संस्कृती असलेल्या संघटना या कायद्यांचे पालन करण्याबाबत अतिशय दक्ष असतात. प्रक्रियात्मक संस्कृतीद्वारे प्रामुख्याने सार्वजनिक सेवा पुरवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात असतात. संघटनांसाठीची सर्वात कठीण कृती म्हणजे आपल्या कार्यसंस्कृतीत होय. या होत्या संघटनात्मक संस्कृतीचे विविध प्रकार. सकारात्मक संघटनात्मक संस्कृतीची निर्मिती आणि जोपासना आता आपण बघणार आहोत. निकोप संघटनात्मक संरचना ही कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण उत्पादने आणि सेवांची निर्मिती करण्यास प्रोत्साहन देत असते. प्रभावी संघटना आपल्या कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक त्या संधी पुरवत असतात. सकारात्मक संघटनात्मक संस्कृतीची निर्मिती आणि जोपासना करण्यासाठी काही मुद्द्यांचा वापर केला जात असतो. त्यात प्रथम आहे धोरण आणि कार्यपद्धती विश्लेषण. सकारात्मक संघटनात्मक संस्कृतीची निर्मिती आणि जोपासना करण्यासाठी आपली धोरणे आणि कार्यपद्धतींचे विश्लेषण सर्वप्रथम करावे लागते. आपल्या व्यवस्थापनाची रचना ही अधिक कार्यक्षम उत्पादनाच्या दृष्टीने करावी. म्हणजेच प्रभावी संघटनेची निर्मिती करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वित्त, विक्री, विपणन आणि मनुष्य संसाधने अशा वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले जात असते. या गटांसाठी निश्चित केलेली कामगिरीची उद्दिष्टे आणि कर्मचाऱ्यांच्या उद्दिष्टांची सांगड घातली जात असते. पुढील मुद्दा आहे अधिकार रचना. आपल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उतरंडीला कंपनीचे संकेतस्थळ, ईमेल आणि प्रिंटच्या स्वरूपात प्रकाशित करावे लागते. यामुळे कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्याला कामाचा अहवाल देण्याची संरचना, जबाबदाऱ्या आणि भूमिकांची माहिती मिळत असते. पुढे कायदेविषयक माहिती. मनुष्य संसाधन व्यवस्थापन संघटनेच्या संकेतस्थळाद्वारे पुरविल्या गेलेल्या माहितीच्या आधारे व्यवसायातील नवीन कल जाणून घ्यावेत. राज्य आणि स्थानिक कायद्यांविषयीची माहिती मिळवण्यासाठी संबंधित संकेतस्थळांना भेट देऊन कायद्यांची माहिती करून घ्यावी लागत असते. पुढे आहे वार्षिक सर्वेक्षण.
ऑनलाईन प्रश्नावलीच्या सहाय्याने वार्षिक सर्वेक्षण पार पाडले जाते. कर्मचाऱ्यांकडून कामाचे वातावरण कशा प्रकारे सहाय्यकारी आहे हे जाणून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणाला प्रतिसाद देण्यास सुचवावे लागत असते. वार्षिक सर्वेक्षणामुळे कंपनीविषयीचे कर्मचाऱ्यांचे मत जाणून घेता येत असते. पुढे आहे संघटनेतील सुधारणा. संघटनेत निकोप आणि सुरक्षित वातावरण टिकवून ठेवण्यासाठी सुधारणा आवश्यक असलेली कार्यक्षेत्रे जाणून घ्यावीत. यासाठी संकेतस्थळांद्वारे उपलब्ध असलेली माइंड टूल्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक सारख्या साधनांचा वापर करावा लागत असतो. पुढे आपण सांगू शकतो कर्मचाऱ्यांचे समायोजन. कर्मचाऱ्यांशी रोज संवाद साधून त्याद्वारे संघटनेच्या संस्कृतीतील बदलांशी जुळवून घेण्यास कर्मचाऱ्यांना सहाय्य करावे लागते. उदाहरणार्थ मासिक वृत्तपत्र प्रकाशित करून त्याद्वारे संघटनेच्या येणाऱ्या घटना, कर्मचाऱ्यातील बदल आणि कंपनीचे नवीन नियम इत्यादींबद्दल माहिती प्रकाशित करावी लागत असते. संघटनेतील सर्व व्यक्ती या संघटनेतील वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या व्यक्तीशी जुळवून घेणे, कामाच्या ठिकाणच्या संघर्षाची हाताळणी आणि वेळेचे व्यवस्थापन इत्यादी बदलाबद्दल कर्मचाऱ्यांचे आदर बाळगत आहेत याची खात्री करून घेतली पाहिजे. पुढे तंत्रज्ञानाशी सांगड. कर्मचाऱ्यांना त्यांचे कौशल्य आणि ज्ञान हे सामाजिक मीडियाच्या माध्यमातून पुरवण्यासाठी संघटनेने प्रोत्साहन द्यावे. त्याचप्रमाणे कार्यालयातून काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही संघटनेशी जोडून ठेवण्याच्या तंत्रज्ञानाच्या साधनांची उपलब्धता करून द्यावी लागते. पुढे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण. कर्मचाऱ्यांना त्यांच्या करिअरमध्ये अधिक यश मिळवण्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या संधी संघटनेने उपलब्ध करून द्याव्यात. निकोप संघटना ही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक यशाचे मूल्य जाणते. नवीन कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना अभिप्राय आणि सूचना देऊन नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी तयार करावे. यामुळे कंपनीच्या कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांचेही सशक्तीकरण होत असते. पुढे कामगिरीचे मूल्यमापन. कामगिरी या निकषाच्या आधारे व्यवस्थापनाची अंमलबजावणी करावी. कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या स्वतःची उद्दिष्टे गाठण्यासाठीच्या क्षमतेद्वारे त्यांच्या कंपनी प्रतीच्या वैयक्तिक जबाबदारीच्या जाणीवेचे मूल्यमापन केले जात असते. तसेच कर्मचाऱ्यांचा विकास केला जात असतो. त्यांना टिकवून ठेवून कंपनी आपल्या स्पर्धा क्षमतेत वाढ करत असते. पुढे आहे कौशल्य विकास. संघटनेच्या प्रत्येक स्तरावरील प्रत्येक व्यक्तीला आपले काम अधिक चांगल्या प्रकारे करता यावे यासाठी व्यावसायिक कौशल्य विकास कार्यक्रमांची स्थापना करावी लागत असते. आज आपण संघटनात्मक संस्कृती, ज्याला औद्योगिक संस्कृती किंवा संस्थात्मक संस्कृती असेही म्हणतात, तर संघटनात्मक संस्कृतीचा अर्थ, त्याची व्याख्या, तसेच गुणवैशिष्ट्ये, त्याचप्रमाणे संघटनात्मक संस्कृतीचे विविध प्रकार, सकारात्मक संघटनात्मक संस्कृतीची निर्मिती आणि जोपासना कशी केली जात असते याचा सखोलपणे अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.